पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुनीता सुनील चव्हाण यांची चकवा ही कथा. अभिवाचन सौ रूपा दड्डे. पाहायला विसरू नका आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनेलच्या बोलकी पुस्तके या उपक्रमामध्ये मी सौ रूपा दड्डे सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. खरं तर आपण नेहमी कथा ऐकण्यापूर्वी एका पुस्तकाची ओळख करून घेत असतो. उद्देश हाच असतो की जाता जाता एक पुस्तक आपल्या दर्शकांना माहिती व्हावं, पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती कळावी आणि त्यांच्या वाचनासाठी ती एक प्रेरणा ठरावी. चोखंदळ दर्शकांकडून त्याबद्दल खूप चांगले फीडबॅकही येतच असतात. पण आज आपण कथा ऐकण्यापूर्वी पुस्तकाची ओळख करून घेणार नाही आहोत, तर कथा या साहित्य प्रकाराविषयी बोलणार आहोत. खरं तर मानवी जीवनातील असंख्य पैलू दाखवणारा कथा हा साहित्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी वाचक हा नेहमी नवनवीन कथांची मेजवानी चाखायला उत्सुक असतो. अगदी बालपणी आई किंवा आजीच्या कुशीत शिरून ऐकलेल्या गोष्टींपासून या प्रवासाची सुरुवात होते आणि नंतर बालकथांपासून वाचनाची सुरुवात होते. परीकथा, पंचतंत्रातील कथा, इसापनीती, चांदोबा, पौराणिक कथा, अकबर बिरबलाच्या गोष्टी इत्यादी. जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांचे, भावनिक छटांचे उत्कट प्रकारे प्रकटीकरण करणाऱ्या कथांचा आस्वाद घ्यायला माणसाला नेहमी छान वाटतं. कथा कधी कल्पनेच्या पलीकडच्या विश्वात घेऊन जातात, तर कधी नात्यांचे भावबंध जपायला शिकवतात, तर कधी थरारक अनुभवही देतात जे रोजच्या जगण्यापेक्षा वेगळे असतात. त्यामुळे एक्साइटिंग वाटतं. ऐतिहासिक कथा ऐकताना इतिहास जिवंत होतो. शौर्य कथा वाचताना वाचकाला स्फुरण चढतं. निसर्ग वर्णन वाचताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभं राहू शकतं. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत अशा नवरसांचा अनुभव कथांमधून, कमी शब्दातून आणि नेमक्या आशयातून आपल्यापर्यंत पोहोचतो. कधी कधी छोटीशी कथा आपल्याला जीवनाचे मर्म सांगून जाते. असं म्हणतात, कथा ही कोणाच्या मालकीची नसते, कथा ही सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची असते. आणि बोलकी पुस्तके हा कार्यक्रम म्हणजे लेखक आणि वाचक यांना जोडणारा एक दुवा आहे. गेले वर्षभर आम्ही तुमच्या समोर अतिशय वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा घेऊन येत आहोत. त्याला दर्शकांचा अतिशय उत्तम प्रतिसादही लाभत आहे. या वर्षपूर्तीचे श्रेय चोखंदळ साहित्यप्रेमी दर्शकांना आणि सुंदर कथा लिहिणाऱ्या लेखकांना नक्कीच जाते. तुमच्या प्रोत्साहन आणि प्रतिसादाबद्दल बोलकी पुस्तकेच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूयात. कथेचं शीर्षक आहे चकवा. लेखिका डॉक्टर सुनीता सुनील चव्हाण. मूळ गाव आजरा. सध्या गोराई बोरिवली येथे आहेत. गोराई येथे 25 वर्षापासून स्वतःचे क्लिनिक चालवतात. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य करून त्या आपले सामाजिक योगदानही देत असतात. हळवे पाषाण, वेदनेची गर्भनाळ हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. भयातून निर्भयाकडे संवाद सेतू हा आरोग्यविषयक ललित गद्य संग्रह 3 वर्षात याच्या 9 आवृत्ती निघालेल्या आहेत. हिरवाई धून, वारी निसर्ग रंगाची आणि इच्छामरण हा कथासंग्रह. यानंतर गोफ आणि शेरो या 2 कादंबरी येऊ घातलेल्या आहेत.
निरनिराळ्या गावी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये मासिक पाळी आणि त्यांच्या समस्या तसेच स्तन कॅन्सरची जागरूकता या विषयावर सतत व्याख्याने देत असतात. त्यांच्या साहित्य कृतीस अनेक मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ही यादी खरं तर खूप मोठी आहे. आज आपण ज्या कथा संग्रहातील कथा वाचणार आहोत त्या संग्रहाला 3 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोविड योद्धा पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022 आदर्श समाजसेविका, अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कार, कोकणस्थ समाजरत्न पुरस्कार आणि आयुश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. चकवा. आज संध्याकाळी 5 वाजता सेमिनारला पोहोच. मी संस्कृती मॅडमशी बोललोय, तुझे काम होऊन जाईल. कल्पेश, यार खूप मोठं काम केलंस रे, खूप उपकार झाले. डबघाईला आलेल्या माझ्या कंपनीला कुणीतरी तारून नेईल म्हणून मी कित्येक फायनान्स कंपनीकडे टाचा झिजवल्या होत्या. छोटे छोटे प्रोजेक्ट करून वर आलेली माझी कंपनी आता मोठ्या प्रोजेक्टला धाडस करून हात घातला होता. पण तिचे मार्केटमध्ये नाव नसल्याने प्रोजेक्ट चांगला असूनही कोणी त्याला स्वीकारत नव्हते. कर्जात बुडालेल्या सिद्धेशला कल्पेशच्या जर्मन कंपनीने तारून नेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. संस्कृती मानव या जर्मन कंपनीच्या ओनर. त्या भारतीय परंतु जर्मनीमध्ये घवघवीत यश संपादन करून त्यांनी अनेक देशात त्यांच्या कंपनीच्या शाखा उघडल्या होत्या. करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपनीने हे काम स्वीकारले होते. याबद्दल तो ईश्वराचे आभारच मानत होता. संस्कृती मॅडम भारतात आल्या होत्या. सायंकाळी हॉल खचाखच भरला होता. स्पॉटलाईटच्या प्रकाश झोतात मॅडम स्टेजवर आल्या. कल्पेशच्या कृपेने प्रथम रांगेमध्ये जागा मिळाली होती. काळा झगझगीत गाऊन, गौरवर्ण, सोनेरी रंगाचा बारीक कडा असलेला चष्मा, गळ्यात हिऱ्यांचा हार, उंच सडपातळ व्यक्तिमत्व समोर उभे. त्यांच्या लाघवी बोलण्याने संपूर्ण हॉल मॅडमच्या प्रेमात. इतके अप्रतिम सौंदर्य समोर, पण माझे मन मात्र कुतूहलाने भरलेले की ही लावण्यवती माझ्या दळभद्री कंपनीला फायनान्स करायला कशी काय तयार झाली. कार्यक्रम संपला. मी स्टेजच्या मागे गेलो. मी सिद्धेश पाटकर. मी स्वतःहून ओळख करून दिली. एक स्मित हास्य देऊन त्या लिफ्टकडे निघून गेल्या. बापरे, काहीच बोलल्या नाहीत त्या. निराशेने तिथेच कॉरिडॉरमध्ये बसून राहिलो. ईश्वराने समोर पंचपक्वानांचे ताट ठेवावे आणि घास घेण्याआधीच कोणीतरी ते उचलून न्यावे असे काहीसे वाटले. आपले नशीबच खोटे. मी हताश होऊन निघालो. तोच मिस्टर सिद्धेश पाटकर. येस, मॅडमने तुम्हाला उद्या बोलवले. माझ्या हातात कार्ड देत तो मॅनेजर बोलला, या पत्त्यावर पोहोचा. हर्षभराने त्या मॅनेजरशी हस्तांदोलन केले आणि ईश्वर आपल्याला यावेळी चकवा देत नाही या आनंदात त्याचे मनोमन आभार मानले. सकाळी 10 वाजता वेळेच्या आधीच 10 मिनिटे मी तिथे पोहोचलो. आकर्षक बंगला, प्रशस्त आवार, आलिशान गाड्या. मॅडमनी ऑफिसच्या ऐवजी बंगल्यावर का बोलवले असावे याचे थोडे आश्चर्यच वाटत होते. या बसा, मॅडम येतील तोवर अल्पोपहार घ्या. समोर टिपॉयवर फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, नाश्ता सगळं मांडलेलं होतं. हो असं म्हणून बदामाच्या डिशकडे वळलो. मी बाजूच्या टेबलवर नजर गेली तसा मी उडालोच. अंग थरथरू लागलं. हातातला चमचा पटकन खाली पडला. तो फोटो 15 वर्षापूर्वींचा होता. अस्मिता, तनय आणि मी 11वीच्या परीक्षेनंतर काढलेला.
हा फोटो इथे कसा काय? आणि या मॅडम कोण असाव्यात? त्यांचा या फोटोशी काय संबंध असावा? विचारांचे काहोर चक्रावलंच. लहानपणापासून 12वी पर्यंत आम्ही तिघे एकत्र होतो, एकाच वर्गात. घनिष्ठ मैत्री, एकत्र खेळलो, भांडलो. अस्मिता खेळकर वृत्तीची, बिनधास्त. तर तनय अत्यंत देखणा, हुशार, खूप भावनाशील. आणि मी या दोघांपेक्षा थोडा वेगळा, सर्वसामान्यच म्हणा ना, पापभिरू. पण आमची गट्टी जमली होती. शाळेनंतर कॉलेजला पण एकत्रच. सायन्सला प्रवेश घेतला. कॉलेजचे ते सोनेरी दिवस खूप आनंदाने जगलो. आम्ही दोघे इंजिनियर आणि अस्मिता डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहत होतो. 12वीच्या शेवटी आमच्या तिघांच्या मैत्रीला जणू नजरच लागली. तनय आमच्यापासून दूर दूर आणि शांत राहू लागला. आम्ही एकत्र असायचो, बोलायचो, मस्तीही करायचो. पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी दुःख लपले आहे हे जाणवायचे. त्याचे डोळे बोलायचे. अस्मिता आणि मी त्याला वारंवार विचारायचो, पण तो, काही नाही रे, आता आपण सगळे दूरवर जाणार, प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होणार, कोणाला कुठे प्रवेश मिळेल कोण जाणे, पुन्हा भेट होईल नाही होईल कोण जाणे, या विचारात असतो सध्या. असे बोलून तो नेहमीप्रमाणे माझ्या खांद्यावर आपला डावा हात टाकून माझ्या कानाची बाळी ओढायचा. ही त्याची नित्याची सवय होती. तो विषयांतर करायचा की सत्य बोलायचा हे कळतच नव्हते. सुट्टी पडली. आम्ही साऱ्या योजना आखल्या होत्या, पण तनय विक्षिप्तच राहू लागला. घरातून बाहेर पडेना. त्याला नक्की काय झाले हेही कळेना. एके दिवशी आम्ही देवळाच्या मागील कट्ट्यावर भेटायचे ठरवले. आज अस्मिता त्याच्याशी एका नाजूक विषयावर बोलणार होती, म्हणून मी थोडा उशिराच पोहोचणार होतो. कारण अस्मिता आणि तनय एकमेकाला पसंत करत होते हे मला माहिती होते. तनय विषय काढत नाही तर आज आपणच प्रपोज करणार असे अस्मिताने मला आधीच सांगितले होते. मी उशिरा पोहोचलो तर समोरून अस्मिता रडत रडत बाहेर जाताना दिसली. हा ग अस्मी, काय झालं? ती न बोलता निघून गेली. तनय, अरे काय झालं हिला? तनय उदास होता. तोही तसाच उठून निघाला. तसे मी त्याचा हात पकडला. बस इथं, आणि काय झालं ते आधी मला सांग. काही नाही रे, आज अस्मी तुला प्रपोज करणार होती. हो, पण मी नकार दिला. का? मी तिच्याबद्दल तसा कधी विचार केला नाही रे. तुला ती आवडत नाही का? आवडते, ती चांगली मैत्रीण आहे, पण काय? तनय, तू काहीतरी लपवतोयस रे आमच्यापासून. तनय, काय ते सांग एकदा. मी खूप दिवस झाले तुला पाहतोय. तू वेगळ्याच तंद्रीत असतोस. नेहमीसारखे मन मोकळे बोलत नाहीस. काय झालंय काय तुला? तनय, तू बोलणार नाहीस तर कसं समजणार? घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, मी तिच्या योग्य नाही असे. मैत्रीच्या पुढचे नाते तुमच्या दोघांच्याही मनात आहे हे मला माहिती आहे. मग नाही का म्हणतोयस? तनयचा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याच्या मनातील अस्वस्थतेची अनेक आंदोलने चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. वाटत होते की त्याला खूप काही सांगायचे. त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सवयीने माझ्या कानाची बाळी ओढली. सिद्धू, तुला कसे सांगू हेच मला कळत नाही. तुझ्या मनात जे काही वादळ घोंगावते ते सांगितलंस तर बरे होईल. मी थोडा चिडलोच होतो. वादळ? होय रे, वादळच आहे ते. माझ्या सुखासुखी आयुष्याला विध्वंसक बनवू लागले ते.
स्पष्ट बोल ना तनय. मी त्याचा हात प्रेमाने हातात घेतला. सिद्धू, माझ्या मनात काही दिवसांपासून खूप गोंधळ सुरू आहे रे. खूप अस्वस्थ व्हायला होतं. वाटतं की जबरदस्तीचे जीवन जगतोय. म्हणजे अरे, माझ्या मनातल्या भावनांबद्दल बोलतोय मी. आधी मला कसे अस्मीबद्दल आकर्षण वाटायचे, पण आता तिच्याबद्दल त्या भावना येत नाहीयेत. उलट कसं सांगू रे तुला, उलट आपण शृंगार करावा, साडी नेसावी, मुलींचे कपडे घालावेत अशी इच्छा होते. हाताला कोणीतरी चटका द्यावा तसा तनयच्या हातातून माझा हात बाजूला गेला. त्याच्या खांद्यावरची पकड ढिली झाली. तनय अजून बोलतच होता. माझे शरीर आणि मन काहीतरी विरुद्ध टोकावर आहेत असे वाटते. म्हणजे शरीर जे आहे ते मन स्वीकारत नाही आणि मनाप्रमाणे वागायला शरीर साथ देत नाही. ही अस्वस्थता कुणाला सांगू? कोण समजून घेणार मला? मी चटकन बाजूला झाले. माझे मला समजेना की यावर काय प्रतिक्रिया देऊ. पाहिलेस, तूही बाजूला झालास. मला माहितीये माझ्या भावना कोणालाही समजणार नाही. अस्मीला कसे सांगू की माझ्या पुरुषी शरीरात स्त्री मनाचा वास आहे? तनय, तुला हे कधी समजलं? गेल्या 7-8 महिन्यांपासून ह्या विचारांच्या अगदीत होरपळतोय रे मी. कुणाला सांगू, कसे सांगू? तू डॉक्टरना का भेटत नाहीस? भेटून काय सांगू हेच कळेना. आधी मला काय होते हे समजण्यातच वेळ गेला. मग इतरांना कधी समजावून सांगू? अंतर्गत भावनांना हा पुरुष सहन होत नाहीये. आईबाबांशी बोललास? सिद्धू, त्यांना समजले तर मी त्यांना जिवंतपणे मृत्यू देईन असे वाटते. अरे, ते आई वडील आहेत. पोटच्या मुलाला समजून घेणार नाहीत का? जिथे जवळचा मित्र समजता क्षणी चटकन दूर झाला, तिथे आई वडील तरी कसे समजून घेणार? दोष तुझा नाही. ईश्वरानेच मला अशा विचित्र जन्माला घातले. नाही रे, तसे नाही. पण एकदा तरी तू आईशी बोल. प्रयत्न करतो. त्यानंतर माझ्या 3-4 भेटी झाल्या. पण पूर्वी जशा भेटी व्हायच्या त्यातील आपलेपणा कुठेतरी हरवलाय याची जाणीव दोघांनाही होत राहिली. त्याला समजून घेण्यात, आधार देण्यात मी कमी पडत होतो हे मला समजत होतं. कळतंय पण वळत नाही अशीच माझीही गत झाली होती. त्याच्याबरोबर आपण राहिलो तर लोक मलाही तसेच समजतील या बदनामीच्या भीतीने मी तनयपासून लांब राहिलो. नाते कधी जोडायचे आणि कधी तोडायचे हे आपण त्या परिस्थितीवर टाकत असतो हेच खरं. आणि एक दिवशी समजलं की तनयने त्याच्या आई वडिलांना स्वतःची ओळख नव्याने करून दिली. पण आपल्या कोणत्या पापकर्माचे हे फळ मिळाले असे म्हणून त्याच्या आईने कर्मालाच दोष दिला. जिथे प्रथम आपल्याला समजून घेण्याची अपेक्षा असते तिथे स्वीकारले जात नाही. मग समाज तर नंतर येतो. तरीही आई वडिलांच्या रोजच्या तिरस्कार भऱ्या नेत्र कटाक्षांना तो सहन करत राहिला. हळूहळू त्याचे सत्य गावात समजले. लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहत. गावच्या चौकातील रिकाम टेकडी वात्रट पोरे त्याला हिजडा म्हणून हिंडवत. तो या साऱ्यांना सामोरे जात होता. वेशीवर राहणाऱ्या काही किन्नरांनी त्याला दया दाखवत सल्ला दिला. हे लोक आपल्याला मनासारखे जगू देत नाहीत. नको नको ते बोलत राहतात. बोलू दे त्यांना, मी शिकणार आहे. कोण घेणार तुला कॉलेजमध्ये? तिथे तर तुला यापेक्षाही अधिक हैराण करतील. आपल्याला शिक्षण घेण्याचा हक्कच नाही. टाळ्या वाजवून पैसे मागत फिरायचे हेच आपले नशीब. मी नाही टाळ्या वाजवणार.
टाळ्या वाजवणं सोपं नाही पोरा. मनातल्या असंख्य इच्छांना त्या टाळीच्या आवाजामागे लपवावे लागते. तनय वेगळ्याच विचारात वावरत होता. त्याला सर्वसामान्यांसारखे जीवन जगायचे होते. काही दिवसात रिझल्ट लागला. फर्स्ट क्लास मिळाला होता त्याला. मी जुजबी बोलून त्याचा संपर्क टाळला. घरच्यांनी पुढील शिक्षणासाठी पैसे देण्यास नकार दिला. तसे तनय घर सोडून गेला. तो आजतागायत कुणाला दिसलाच नाही. सर्वांना वाटले की त्याने आत्महत्या केली. मलाही वाटले की एका किन्नराचे आयुष्य तो कसे जगणार होता. समाज त्याला स्वीकारणार नाही असे समजून त्याने आत्महत्याच केली असावी. त्या दिवसानंतर आज पुन्हा त्याची आठवण झाली. या फोटोमुळे सारा भूतकाळ सरकन डोळ्यासमोर आला. ओळखलात का सर्वांना? आवाजाबरोबर मी मागे वळून पाहिले. संस्कृती मॅडम उभ्या होत्या. न राहून मी विचारले, हो, पण मॅडम हा फोटो तुमच्याकडे कसा? त्या फक्त हसल्या आणि माझ्या पुढे सोफ्यावर बसल्या. बसा मिस्टर पाटकर. मॅडम, तनयला जाऊन खूप वर्ष झाली आणि अस्मिता इथे मुंबईतच असते. तुम्ही तिला ओळखता का? हो, आणि तुला सुद्धा. तनयच्या आठवणीत नेहमीच त्याचे 2 मित्र राहिले. त्यांना तो कधीच विसरला नाही. तनय, तो तुम्हाला कुठे भेटला? त्याने तर आत्महत्या केली असंच ऐकलात ना? हो. तुम्हाला तो भेटला होता का? हो. त्याचा संपूर्ण जीवनपट मला माहिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तो माझ्याबरोबरच होता. पण तो तर ही वाक्य पूर्ण होण्याच्या आधी तप्त धारदार आवाज कानावर आले. हिजडा. शब्द सांभाळून वापरावेत मिस्टर पाटकर. अर्धवट ज्ञानाने म्हणा की निरर्थक शब्दाने समोरचा माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो हे लक्षात ठेवा. सॉरी मॅडम, पण गावात अशीच चर्चा होती. तुम्ही तर त्याचा जिवलग मित्र होता ना? तुम्ही पण त्याच्या भावनांना समजून घेतले नाही, त्याला आधार दिला नाही, भावनिक संघर्षातून त्याला बाहेर काढू शकला नाही. हीच तुमची मैत्री होती का? समाजाकडून होणाऱ्या भावी बदनामीला मी घाबरलो मॅडम. जिथे आपल्या स्वकीयांनी साथ दिली नाही तिथे समाजाचे काय घेऊन बसलात पाटकर? समाज तर बोलण्यासाठीच असतो ना. त्याच्यावर किती आपदा कोसळल्या, त्यातून तो कसा सावरला माहित आहे? आमचे चुकले मॅडम. एखाद्याला त्याच्या लिंगानुसार न ओळखता एक माणूस म्हणून ओळखले असते तर? खरंच चुकलं मॅडम. पण तुम्ही त्याला कुठे भेटला आणि आता तो कुठे आहे? तो मला अशा एका वळणावर भेटला की तिथे त्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. आई वडिलांनी त्याला हाकलून बाहेर काढले. जीव देणाऱ्यातला तो नव्हताच. आलेल्या प्रसंगाला कसे सामोरे जाता येईल, आपल्या मर्जीनुसार आपले जीवन कसे जगता येईल, त्रासाचे असेल पण जगू, यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू, असा विचार करत तो रात्री गावाच्या बाहेर जे मैदान आहे ना तिथे गेला. आणि विचार करता करता तो तेथील पायरीवर झोपून गेला. मध्यरात्री त्याच्या अंगावर फिरणारा किळसवाण्या स्पर्शाने त्याला जाग आली. हैवान अंगात शिरलेल्या माणसाला समोर नर आहे की मादी आहे याचे काही भान राहत नाही. त्या 2 मदोन्मत्त झालेल्या पशूंनी त्याच्यावर लागोपाठ अत्याचार केले. सारे माळरान त्या रात्री त्याच्या किंकाळ्यांनी दणानून गेले. त्या काळोखात तिथे चिटपाखरूही नव्हते. रातकिड्यांची कर्कशता मात्र त्याच्या सोबत होती. त्याच्या शरीरावर आणि मनावर झालेला हा बलात्कार त्याला सुन्न करून गेला. काही क्षणापूर्वी कष्टाने का होईना जगण्याचा त्याने विचार केला होता. पण आता त्याच्या मनाचा आक्रोश त्याच्या जगण्याच्या इच्छेला दाबून टाकत होता.
जिवंत प्रेत. त्या निर्जीव शरीराला उठवण्यासही त्याच्यात त्राण नव्हते. त्या कलेवराला सावरत तो चालू लागला. जडावलेल्या मांड्या त्याला साथ देत नव्हत्या. तरीही तो ओढत ओढत कसाबसा रस्त्यावर आला आणि कोणताही विचार न करता त्याने समोरून येणाऱ्या गाडीसमोर स्वतःला झोकून दिले. बापरे, इतके सहन केले त्याने. ऐकताना माझे अंग शहारले. आरोपीच्या पिंजऱ्यात मी स्वतःला उभे केले. मी मित्राचा नव्हे तर मैत्रीचा खून केला होता. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मी जर त्याला आधार देऊ शकलो असतो तर. त्याने खूप सोसले. अंगावर काटा, पोटात गोळा आणि डोळ्यात अश्रू. एक अनामिक अस्वस्थता जीवाची घालमेल करत होती. नाही पाटकर, तुम्ही विचार करता तसे काही झाले नाही. तो रस्त्याच्या मधोमध येत आहे हे पाहून त्या भल्या माणसाने गाडीला करकचून ब्रेक लावला. पण त्या गाडीच्या हलक्याशा धक्क्यानेही तनय बेशुद्ध होऊन खाली कोसळला. या धक्क्यापेक्षा त्याला बसलेला मानसिक धक्का जबरदस्त होता. दुसऱ्या दिवशी तनय उठला तेव्हा त्याने स्वतःला दवाखान्यात पाहिले आणि समोर होता तो जीवनदाता. तुम्ही मला का वाचवले? मला या जगात राहायचे नाही. बाळ, तुझ्यावर काय परिस्थिती ओढवली आहे ती माझ्या लक्षात आली आहे. तुझे नाव काय? तू कुठे राहतोस? तनयने आपला संपूर्ण परिचय दिला. तनय कॅनडात राहणाऱ्या एका भारतवंशीय व्यक्तीच्या गाडीखाली आला होता. तिथून त्याला सरळ तो मुंबईला घेऊन आला. ईश्वराने तनयला योग्य ठिकाणी आणून सोडले होते. ते मिस्टर आहुजा कॅनडातील एक प्रतिष्ठावंत, नामवंत व्यक्ती होते. कामानिमित्त ते नेहमी पुणे मुंबई दौरा करीत असत. त्या दिवशी पुण्यावरून येताना हा अपघात झाला आणि त्यांना तनय सापडला. त्यांनी या 15 दिवसात स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची देखभाल केली. त्यांनी प्रेमाने विचारपूस केली. तनयनेही काहीही न लपवता आपल्या मानसिक बदलाबद्दल त्यांना सर्व सांगितले. त्यांच्याशी चर्चा केली. तेथील डॉक्टरनी त्याचे तो महिला ट्रान्सजेंडर आहे असे निदान केले. म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे यामध्ये लिंग बदल नसतो. इथे शरीर एका लिंगाचे व मनातील भावना दुसऱ्या लिंगाच्या असतात. तनयचे शरीर पुरुषाचे होते पण मनातील भावना स्त्रीच्या होत्या. त्यामुळे शरीर आणि मन एकमेकाला साथ देत नव्हते. त्यांच्यातील द्वंद्व निर्माण झाल्यावर तो अस्वस्थ झाला होता. प्रथम हे न समजल्याने तो आतून हीन भावनेने ग्रस्त झाला आणि त्यातच तुम्ही सर्वांनी त्याला हिजडा म्हणून हिणवले. त्याला समजून घेतले नाही. मी हे सर्व प्रथमच ऐकत होतो, त्यामुळे गोंधळून गेलो. हे ट्रान्सजेंडर आणि हिजडा वेगवेगळे आहे का? हो. हिजडा म्हणजे किन्नर. ना ते नर असतात ना मादे. आणि ट्रान्सजेंडर मध्ये फिजिओलॉजिकल बदल झाल्याने शरीर आणि मन यांच्यात अदलाबदल होते. बापरे, याबद्दल आम्ही किती अनभिज्ञ आहोत. सारेच जण असतात. जे या लक्षणांनी ग्रस्त असतात त्यांनाही माहीत नसतं की स्वतःला काय होते ते. एका वेगळ्या भूमिकेतून ते जात असतात. हीन भावना, ढासळता आत्मविश्वास आणि समाजात झालेली अवहेलना यामुळे त्यांचे जीवन जगणे मुश्किल झालेले असते. त्यात आपण कोण आहोत हेच माहीत नसल्याने स्वतःची ओळख करून घेण्यातच ते मनोदुर्बल होतात. तनयला त्याचे नशीब त्याला कुठे घेऊन जाणार होते हे माहीत नव्हते. पण आहे त्या परिस्थितीला सामोरे जात जीवन जगण्याची इच्छा मात्र प्रबळ होती. म्हणून कदाचित नशिबाला चकवा देत तो योग्य मार्गावर योग्य माणसाच्या हाती लागला असावा. त्या भल्या माणसाने प्रथम त्याचे समुपदेशन करून घेतले. तोवर त्याची महत्वाची कागदपत्रे गोळा करून
पासपोर्ट तयार करून घेतला आणि तो तनयला कॅनडाला घेऊन गेला. तनय जिवंत आहे, कॅनडात आहे. मित्राच्या खुशालीची बातमी समजताच मनातली मैत्री अधीरतेने डोकावली. नाही. मी प्रश्नार्थक नजरेने मॅडमकडे पाहिले. तनय तिथे पदवीधर झाला. त्याची हुशारी पाहून त्या भल्या माणसाने त्याला उच्च शिक्षणही दिले. तिथे त्याच्या त्या वागण्यावर कोणी हरकत घेतली नाही का? नाही. पाश्चिमात्य देशात अशा विशेष मुलांसाठी वेगळी विद्यापीठे आहेत आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची मंजुरी दिली जाते. जगा आणि जगू द्या हा तिथला कायदा आहे. मग हा कायदा भारतात का नाही? भारतातही हा कायदा मंजूर होऊन कित्येक वर्षे झाली, पण लोक काय म्हणतील हा बरा न होणारा आजार जोवर अस्तित्वात आहे ना, तोपर्यंत हा भेदभाव होतच राहणार. तनय मुळातच हुशार. शिक्षण संपताच तो आहुजांच्या कंपनीत काम करू लागला. अत्यंत मेहनतीने त्याने ती कंपनी अत्यल्प कालावधीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवली. इतर अनेक देशांमध्ये त्याच्या शाखा उघडल्या. आता तो जर्मनीच्या कंपनीचा मालक आहे. हो का? तुम्ही त्याच्याबरोबरच काम करता ना? त्या द्विधा अवस्थेतून तो आता सावरलाच असेल. नाही. ती अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांनी त्याच्यातील स्त्रीला जिवंत ठेवले आणि एक निर्णय घेतला, शस्त्रक्रिया करण्याचा. मिस्टर आहुजांनी त्याला साथ दिली. शस्त्रक्रिया म्हणजे? त्याने लिंग परिवर्तन करून घेतले. ऑपरेशन आणि हार्मोनल ट्रीटमेंट यामुळे तो आता स्त्री झालाय. हा औषधोपचार करताना त्याला घरातील लोकांची भावनामय साथ महत्वाची असते. ती त्या भल्या माणसाने दिली. त्याचे खूप उपकार आहेत तनयवर. खरंच जबरदस्त व्यक्तिमत्व. ते परके असूनही त्याने तनयला एक नवीन जीवन दिलं. आणि मी लंगोटियार असून सुद्धा त्याला साधा मानसिक आधारही देऊ शकलो नाही. मी खूप खूप चुकलो आणि तो सारे काही विसरून मला मदत करत आहे. माझ्या प्रोजेक्टवरचे माझे नाव वाचूनच तुम्हाला त्याने पाठवले असेल ना? माझ्या चुकीचा मला आता पश्चाताप होत आहे. मी माणूस म्हणून कमी पडलो आणि तो माझ्यासाठी ईश्वर बनून आला. मला त्याची माफी मागायची. त्याची भेट घालून द्याल का मॅडम? अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्याने हात जोडून मी संस्कृती मॅडम समोर उभा होतो. संस्कृती मॅडम उठल्या आणि माझ्या जवळ आल्या. हलकेच खांद्यावर हात ठेवत त्यांनी माझ्या कानाची बाळी ओढली. गदगदलेला आवाज कानी आला, सिद्धू. धन्यवाद.